छोटीशी श्रीखंडाची गोळी, एवढीशी छोटीशी, पण तिची चव दिवसभर आपल्या जिभेवर राहते. छोटीशी लवंगी, पण वाजली की ठमकन आवाज होतो. तशीच आमची पुढची स्पर्धक, छोटीशी अमरावतीची नंदिता विखार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. तू खूप हुशार आहेस नंदिता. आतमध्ये तू कठपुतळी होतीस, मग नंतर एकदम बोलायला लागलीस, नाचायला लागलीस, गायला लागलीस, आणि तू एकदम बाहेर आलीस. ते म्हणजे तू एकदम बाहेर, तुलाही असं जगायचं आहे, फिरायचं आहे, आणि अचानक पण पुन्हा ते स्वप्न तसंच राहतं आणि ती कठपुतळीच आहे असं आम्हाला कळतं. असंच होतं ना काहीतरी? आणि हे तुला माहिती होतं ना? म्हणूनच तुझा एंड, तू शेवट जो केलायस ना,
म्हणजे आपण म्हणतो ना की ह्याला म्हणतात एंड एखाद्या गोष्टीचा, पण ते तू ज्या पद्धतीने केलंस ना ते खूप छान पद्धतीने आमच्यापर्यंत पोचवलंस. थँक्यू. मला माझ्या मिसला बोलायचं थँक्यू करण्यासाठी, कारण की माझ्यासाठी ते इतक्या मेहनत करतात. वा. आता आपण आपल्या ताईला विचारूया. नंदिता, खरंच एक पहिलं सांगायचं म्हणजे खूप गोड दिसतेस. नेहमीच दिसतेस, पण आज जास्त गोड दिसतेस. हा, थँक्यू. खूप छान. मला फार आवडली तुझी कठपुतलीची आयडिया, आणि तू खूप छान प्रकारे ती परफॉर्म केलीस. आम्हाला असं वाटलं की आम्ही खरंच कठपुतली बघतोय. बरं, पण आणखी एक सांगतो बरं का तुला, की तू जरी छोटीशी लहान असलीस, आता ते तर आहेच, पण त्याहीपेक्षा मला वाटतं सर, आता आपण हे विसरून जाऊयात की ही छोटी आहे आणि लहान आहे. आता ही स्पर्धा आहे, पण तरी सुद्धा जो प्रभाव हिनं पाडलाय तो आपल्याला विसरता येणार नाही. बरोबर आहे नक्कीच नक्की, नाही, नक्की. नक्कीच नाही विसरता येणार. पण परफॉर्मन्स हा परफॉर्मन्स ना? आहे. बरोबर. त्याला वय नाही, त्याला दुसरी कुठलीच अशी अट नाही. नाही. त्यामुळे मिस, तुम्ही शिकवता, तुम्हीच तुमच्या डोक्यातली ही कल्पना आहे. खरंच ही सुंदरच कल्पना होती, कारण का पर्स्पेक्टिव्ह मधनं इथनं असं तिकडे बघताना, नाहीतर आम्ही आता लहान मुलं बघू किंवा मोठी माणसं करताना, पण ती होती ती अशी खरंच जेव्हा सुरू झाली तेव्हा अशा कठपुतळीच, म्हणजे म्हणतो ना Thank you, कधी sir. कधी आपली कल्पना आणि सगळं बरोबर बसतं, तसं बसलं हिच्या बरोबर. थँक्यू. बरं, तू ही काहीतरी म्हणत होती, काय म्हणत होतीस तू मला? गपचूप म्हण. माझा भाऊ पण आलाय, त्याला पण बोलवा. त्याला बोलू? भाऊ पण आलाय? तुझा भाऊ कुठे आहे? नाव घे त्याचं आणि बोलो. हर्षल ये. हर्षल ये. तो गातो, काही करतो, नाचतो, ये हर्षल. खेळतो का अभ्यास तबला करतो? वाजवतो. तबला वाजवतो. हो, हो मग तू तबला वाजवतो आणि ही डान्स करते. हो. चला बघू, आता तू तबल्याचे 2-3 बोल 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 आणि तू त्याच्यावर आम्हाला काहीतरी करून दाखव. 2 मिनिटं. नाती तीना तीना नाती हे ती काय? हे ती दे देती दे ती दाती दाती दा दाती ती दा दा दाती दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दा दा दिन दा दा दिन दा दा दिन दिन दा दा दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा दिन दिन दा दा. Thank you. बस 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 बस. थँक्यू. आय 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 आई ग, मी तुला खाऊन टाकू का? किती बरं पदकं मिळणार आहेत ते आपण पाहूया. मुग्धा, ते पहा, तिकडे पहा. 10 10 10 10. पैकी 10. आणि मकरंद सर, हर्षल, तुला माहिती आहे मी तुला 9 देणार होतो, पण हर्षल बरोबर तू जे केलंस त्याचा आणखीन 1, म्हणून असे तुला 10. पैकीच्या पैकी 10 पैकी 10. थँक्यू.